माझं नाव विनायक जगन्नाथ लोहार. रियांश आरोग्य संस्थेतर्फे ह्या सरांना आपण अमृत ज्यूस दिलेला. अमृत ज्यूस द्यायच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि दिल्यानंतर काय रिझल्ट आला ते स्वतः सांगतील. सर, नाव काय आपलं? नमस्कार, माझं नाव एक शिवराज चंद्रकांत पवार. अच्छा. मी राहणार बेलवडे हवेली गावातून बोलतोय, कराड तालुक्यातून बोलतोय. ओके. या रियांश ज्यूसमुळे माझ्यावर शरीरावर जो परिणाम झाला तो सांगू इच्छितो. तो म्हणजे असा की मला उठून बसता येत नव्हतं किंवा काही होत नव्हतं. आणि माझ्या पायातील जी क्रिया होती या आर्मीच्या काय हालचालीमुळे खूप त्रासदायक घडत होते. ते आता मी त्यातनं इझी वेमध्ये प्रत्येक गोष्ट किंवा छोट्या मोठ्या एक्सरसाइज करू शकतो. मला यातून कुठेतरी असा अनुभव आलेला आहे की अमृत जी आपल्या शरीरातली काहीतरी घाण बाहेर काढतं. ओके. ते मी तुम्हाला सर्वांना आहे का नाही माझी ऍक्टिव्हिटी करून दाखवतो. ओके. मला असं वर पाय घेता येत नव्हता. अच्छा, पहिला पाय वरती घ्यायला येत घेता येत नव्हतं. नव्हता, परंतु आता मी इझी वे मध्ये खालच्या पायावरती ओझं देऊन हा पाय वरती घेऊ शकतो. अच्छा. आणि ज्यावेळेस मी गुडघ्यावरती उभा राहता येत नव्हता तरी गुडघ्यावरती उभा राहायचा प्रयत्न करायचो. त्यावेळेस ऑटोमॅटिक इथं असं हा शिंद निघाला. अच्छा. आणि यातून काहीतरी घाण बाहेर निघते. ओके. तो कुठंतरी माझं पण मला हे म्हणतंय हां. की हे अमृत ज्यूस घेतल्यामुळे माझ्या शरीरातून काहीतरी घाण बाहेर निघते. ओके. आणि माझं बिलकुल हे मसल बिलकुल टाईट असायचे ते आता इतके मऊ झालेले आहेत. आणि इथे अशी स्टिचिंग आलेली पायाला ते कशामुळे आले माझीच मला माहित नाही. मागच्या पायाच्या चाचणी घातल्यामुळं असं झालं. कारण मी स्टिचिंग अक्षरशः ऑपरेशन झाल्यासारखं दिसते. अच्छा, ऑपरेशन झालं सर. ओके. इथं पण बघा ही स्टिचिंग आहे. बऱ्याच ठिकाणी असं स्टिचिंग वगैरे झालेलं आहे. आणि ह्या गुडघ्यात एक ऑटोमॅटिक आहे ना पिशवी गरम पाण्याची पिशवी घातल्यामुळं इथं थोडीशी इजा झाल्यासारखं झालं वाटत होतं. तर त्या इजेनुसार सगळे घाण बाहेर पडून हे अशा प्रकारचे डाग वगैरे आले जे की शरीरात कधीही नव्हते. ओके. तर मला असा भास होतो की माझ्या शरीरातून काहीतरी घाण बाहेर चालले, बॅड टॉक्झिन बाहेर काढत आहे. ओके. काहीतरी बाहेर काम निघत आहे. अच्छा. तरी सर्वांनी याचा वापर करावा. तुम्हाला तो व्यायामची लास्ट ते पायाची तक्रार होती तेच सांगा थोडं. हा पाय तक्रार केली होती. मला असं येत नव्हतं. मी असं करून इजे मध्ये थांबू शकतो. किती वेळ पण असं काही करू शकतो. अच्छा. असं काही करू शकतो. माझ्या पायाची हालचाल वगैरे काही होत नव्हती. पहिला हालचाल होत नव्हती म्हणजे सगळं आकडून धरायचं. ओके. दुखत होतं आकडून धरायचं. आता बऱ्यापैकी या गोष्टी मी करू शकतो. माझे मसलची एक्सरसाइज मी करू शकतो. मागणं सगळं काय करू शकतो. ह्याच्यावरती असं उभं राहू शकतो. ओके. पहिला उभं राहता येत नव्हतं. उभं राहता येत भीती वाटायची. राहता येत नव्हतं असं म्हणू शकत नाही, पण भीती वाटायची. अच्छा, भीती वाटायची. आणि असं आता इजी वे मध्ये धरून आपलं वर येऊ शकतो मी. अच्छा. आता बाकीच्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता एवढं जास्त तुम्हाला त्रास होते आणि आता किती महिने झालं नोनी अमृत ज्यूस वापरताय? 4 महिने झाले. 4 महिने झालं. ओके. 4 महिन्यानंतर एवढा चांगला रिझल्ट आलाय. मग बाकीच्या ज्यांना सेम त्रास आहेत जे माझ्यासारखे त्रासग्रस्त व्यक्ती आहेत